शिवाजी पार्क मैदानामध्ये लवकरच गवताची लागवड धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजनेला पालिकेची मंजुरी। महापालिका पर्यावरण विभागाच्या वतीनं निधी मंजूर। व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय राज्यात वाहनांची विक्री आरटीओनं केली 34 वाहनं जप्त। विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात 13% वाढ, 147 कोटींची तूट, संशोधन विद्यार्थी उपक्रमांवर भर। तब्बल 165 कोटींची थकबाकी, वाढत्या तापमानातही वसुलीवर भर। आर्थिक वर्षाच्या अखेरीसमुळे महावितरणाची कारवाई। राखीव जलसाठ्यावर पालिकेची मदार, पाणी संकट आल्यास भातसा अप्पर वैतरणातून पाणी घेणार। मुंबईत 50,000पेक्षा अधिक टीबी रुग्ण, तर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती, तर टीबी रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होते वाढ। नळ्यामध्ये काकडीचे भाव वाढले, आठवडाभरात काकडी 40शी पार। काकडीचे भाव वाढल्यानं सामान्यांच्या खिशाला झळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाशिकमध्ये आगमन, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची देवेंद्र फडणवीस घेणार आढावा बैठक। उल्हासनगरमधील 2 सराईत गुन्हेगारांना बेड्या, सराईत गुंडांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई। साखळी चोरांनी उल्हासनगरमध्ये घातला होता धुमाकूळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।